मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे एकाच दिवशी नागपुरामध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या नागपूर दौऱ्यावरती आहेत। भाजपाच्या काही कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत। तर नागपुरात उद्या उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण कार्यक्रम आहे। ठाकरे गटाचे नेते सुद्धा नागपुरामध्ये असतील। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला होता आणि काही दिवसातच आता हे दोनही मोठे नेते राज्यातील नागपुरामध्ये एकत्र असणार आहेत। मात्र वेगवेगळ्या कार्यक्रम आहेत। मात्र नागपुरात हे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे एकत्र असतील। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। तेजस, काही दिवसांपूर्वी एकत्र विमानाने प्रवास केला होता, त्यामुळे मोठी राजकीय चर्चा झाली होती आणि आता पुन्हा एकदा नागपुरात अर्थात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे नागपुरात आहेत। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर उद्या जे आहे रामरक्षा पठण जे आहे ते शिवसेनेचे आहे आणि याच निमित्ताने जे आहे तर उद्धव ठाकरे नागपुरात असणार आहेत। तर भाजपचे एका अर्थाने नेते म्हणता येईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते सुद्धा जे आहे ते उद्या नागपुरात असणार आहेत। त्यामुळे दोन राजकीय नेते जे आहेत ते उद्या नागपुरात असणार आहे। एकूणच जर बघितलं असेल तर अलीकडच्या राजकारणात जर बघितलं असेल तर हेच जे दोन नेते आहेत जे विमानाचा प्रवास करत असताना जे आहे ते आले होते। जेव्हा उद्धव ठाकरे जे आहे ते विदर्भाच्या दौऱ्यावर ते शिवसेना खासदारच्या फुटीनंतर यवतमाळ मध्ये जात असताना ते विमानात जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यानंतर एक जवळीक जे आहे ते या दोन्ही नेत्यामध्ये पाहायला मिळाली होती आणि असेच आता जे आहे ते उद्या रामरक्षा पठण आहे, त्या रामरक्षा पठणानिमित्त जे आहे संजय राऊत जे आहे ते नागपुरात आलेले आहेत। एका अर्थाने विदर्भातली पदाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकांच्या सत्र एका अर्थाने सुरू आहे। सगळं असताना जे आहे ते उद्धव ठाकरे सुद्धा उद्या जे आहे ते नागपुरात असणार आहेत। होम पीच मानल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असणार आहेत। वेगवेगळे भाजपचे कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमाला ते उपस्थित असणार आहेत। एकूणच मात्र तेजस, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र सुद्धा लिहिलेलं आहे, या कार्यक्रमात सहभागी व्हा अशी मागणी केलेली आहे, असं विनंती सुद्धा केलेली आहे। काय नेमकी चर्चा आहे? देवेंद्र फडणवीस अर्थात कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, मात्र चर्चा काय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर एकूणच भाजपकडून सुद्धा आता या जेव्हा संजय राऊत यांनी पत्र मुख्यमंत्र्यांनी दिलं त्यावेळी जे उत्तर सुद्धा जे आहे ते संजय जोशी यांनी दिलेलं आहे। कारण की एका अर्थानं एका जे 2019 मध्ये जे आहे कुठेतरी धोका जे आहे ते देवेंद्र फडणवीसांना दिला आणि आता कुठेतरी आठवण हिंदुत्वाची आठवण जी आहे ते उद्धव ठाकरेंना शिवसेनेला येत अशा प्रकारची टीका सुद्धा आता भाजपच्या नेत्याकडनं येत आहे। नितेश राणे असतील, नवनीत राणा असतील, त्यासोबत जर बघितलं असेल तर संदीप जोशी या तिघांनी नेत्यांनी जे आहे ते आता टीका होऊ लागली। त्यामुळे एका अर्थानं कुठेतरी मुंह में राम बगल में छुरी अशा प्रकारची टीका जी आहे त्या शिवसेनेवर होत आहे। त्यामुळे एकूणच जे आहे ते राजकीय वादन जे आहे ते नागपुरात पाहायला मिळणार आहे। ठीक आहे तेजस, तुम्ही जोडलेले राहा। तर झाड शाळेच्या वाहनावर पडून